आज आपण बनवतोय करवंदाचं लोणचं, ते पण गोड आणि आंबट असं. पहिल्यांदा आपण काय करायचं मम्मा, अशी करवंद चेचून घ्यायची. ठीक असतो ना, चेचून घ्यायची सगळी करवंद आपण पहिली चेचून घ्यायची ना. धुतली नाहीयेत ना अजून? आता धुवायची स्वच्छ. धुणार ना, ठीक आहे. आणि हे जे आहे ना एकदम हलक्या हाताने हळूहळू टेचायचंय. बोल मम्मा, बरोबर ना? बरोबर, ते निघून जातं. म्हणून हलक्या हाताने चेचल्यावर असं पाण्यात टाकून थोडा वेळ ठेवून द्यायचं. स्वच्छ हे असं छान स्वच्छ धुवून काढायचं, कारण भरपूर चिक असतं ना ह्याच्यामध्ये म्हणून. आणि आता ह्या सीझनमध्ये छान कच्ची करवंद मिळतात, त्यामुळे हे जे लोणचं आहे ते चवीला पण खूप सुंदर आणि टेस्टी लागतं ना. आणि मम्मा हे किती दिवस टिकतं? फ्रीजमध्ये असेल तर 5-6 दिवस पण राहतं. आता थोडं तेल घातलं. हा, आता तेल गरम झाल्यावरती आपण इथे टाकणार आहोत जिरं. की मग थोडं हिंग आणि हळद टाकायची. आता जिरं तडतडल्यावर थोडं हिंग टाकायचं, थोडी हळद टाकायची. आता थोडं गॅस बंद केलायस ना? केलायचं करायचा आणि गॅस बंद करून झालं की थोडं तिखट, लाल तिखट. आणि आता ही स्वच्छ केलेली करवंद आहेत ना, ते टाकायचं. लगेच झाकण ठेवून द्यायचं त्याच्यात. गॅस बंद आहे आणि ओके. गॅस बंद. 1 मिनिटाने झाकण काढायचं आणि थोडं परतवायचं. परतवून द्यायचं. आता पुन्हा गॅस ऑन करायचा आणि याच्यात अंदाजाने मीठ टाकायचं. अंदाजाने टाकायचं ना. थोडं आणि गुळ आवडीनुसार. थोडं गोड हवं असेल तर जरा जास्त टाकायचं, कमी असेल तर थोडं कमी टाकलं तरी पण चालतं, त्याला जसं आवडतं तसं. आता झाकण ठेवून द्यायचं स्लो गॅसवरती. स्लो गॅसवर. 2-3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. हां, आता ते शिजत आलंय. जर तुम्हाला असं ओलसर हवं असेल तर असंच ठेवा, आणि जर जास्त सुकवायचं असेल, कोरडं हवं असेल तर अजून थोडं सुकवा. आपण सुकवू शकतो, नाही तर मग एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं ना. हां, पॅक डब्यामध्ये, बरणीमध्ये, कशातही भरून ठेवायचं. बस झालेलं आहे. आता ते आता असंच ठेवूया. असंही ऑलरेडी ते थोडं थंड झालं की थोडं सुकेल. आता गॅस बंद करूया आणि असं टाकून ठेवूया.